अगं तू ह्या सगळ्या प्रॉपर्टीचा एकटा मालक आहे. वा, प्रॉपर्टी जमीन जागा असली म्हणून काय मुलांच्या संस्काराकडे दुर्लक्ष करायचं? प्रॉपर्टी जमीन जागा महत्वाची आहेच, पण मुलांवर जर चांगले संस्कार झाले नाहीत तर त्या प्रॉपर्टी जमीन जागेचा काय उपयोग आहे? नुसत्या पैशांवर चांगलं जीवन जगता येत नाही. आरुष, नाश्ता करायला ये चल. आरुष, एकदा सांगितलेलं कळत नाही काय रे तुला? चल लवकर. आरुष, आरुष, आरुष बेटा चल लवकर, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. चल बरं, चल लवकर. तुम्ही जा ना, माझ्यासाठी कशाला उशीर करताय? मी खेळत असताना मला डिस्टर्ब करत जाऊ नका. आरुष, हे असं उद्धट बोलणं कुठे शिकलास रे? फटके पडल्याशिवाय तुला अक्कल येणार नाही. लाड जास्त झाले तुझे, बाकी काही नाही. अगं अजून लहान आहे तो, एवढ्या लहान वयात काय कळणार त्याला, आणि हळूहळू कळेल त्याला. कळेल कधी? तुम्हाला दिसत नाही दिवसेंदिवस तो जास्त शेफारीत चाललाय. अगं हो, भडकू नकोस. या वयात मुलाला मारल्यानं रागवल्यानं मुलं जास्तच करतात. खरं तर ना ही सगळी तुमची चूक आहे. काय गरज होती तुम्हाला एवढा महागातला गेम घेऊन जायची? अगं मी बँकेत नोकरीला आहे, आपली थोडीशी इन्व्हेस्टमेंट आहे, थोडीशी जागा जमीन आहे, आणि हे आपलं घर. आता मला सांग, आपण आपल्या एकुलत्या एक मुलाचे लाड करायचे नाही तर कोणी करायचे? आणि त्याला गेम खेळायला आवडतं म्हणून काय सदा ना कदा गेम खेळत राहायचं? आणि जमीन जागा प्रॉपर्टी असली म्हणून काय मुलांच्या संस्काराकडे दुर्लक्ष करायचं? वा, चांगलं शिकवताय तुम्ही. मला नाही जमणार हे, समजलं? आणि तुम्हाला एक सांगून ठेवते, चला. अगं आवरा लवकर. माझ्यावरती कशाला काढतेस? मी निघतो. तुझ्याशी बोलत राहिलो ना तर उशीर होईल. आणि हो, संध्याकाळी तयार राहा, आपण सगळे मिळून बाहेर जेवायला जाऊ. मस्का मारताय. चला निघा, उशीर होतोय ना तुम्हाला. मी वर गच्चीवर कामाचा पसारा करून ठेवलाय, बाया बोलवल्यात मी. अरुष बेटा, अजून तुझा गेम संपला नाही. चल मी निघतोय. बाबा मी ऑनलाईन खेळतोय. आता नेहमीप्रमाणे मला गुड बाय किस दे. मला मध्ये सोडून नाही येता येणार. ओके बेटा, बाय. बाय.
गेमचं सॉफ्टवेअर बनवत आहे ते मी बोलताना ऐकलं आणि मी त्यांना म्हणालो, सर मला कामाची खूप गरज आहे, मी तुमच्याकडे वाटेल ते काम करेन. मी गेम खूप चांगला खेळतो, मला गेम बद्दल थोडंसं समजतं. मला कामावर ठेवा, मला अर्न केलंच पाहिजे. माझे बाबा देवाघरी गेले हो. त्यांनीच मला माझा आवडता गेम आणून दिला होता आणि मी शिकलो. मी त्यांना म्हणालो मला पगार किती द्याल, तर ते फक्त हसले आणि मला जवळ घेतलं. बाबांनीच आणून दिलेला गेम मला महत्वाचा वाटू लागला. जिवंत माणसांपेक्षा वस्तू का महत्वाच्या वाटतात ग आई? आई, का असे संस्कार होतात मुलांवर? आई, बोल ना ग आई. माझ्यामुळे हे सगळं झालं. असं का वागलो मी त्या दिवशी बाबांची? याला मीच जबाबदार आहे. बाबा मला माफ करा, माफ करा बाबा, मला माफ करा. बाबा माफ करा मला. बाबा नाही बाळा, तू जबाबदार नाही. तू जबाबदार नाहीस बाळा, तू जबाबदार नाहीस.